नमस्कार, बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। अखेर काल या घराला टॉप 5 स्पर्धक मिळाले, ज्याच्यामध्ये विशाल, अनुश्री, तन्वी, राकेश आणि दीपाली हे टॉप स्पर्धक आहेत। तर रेवानं काल घराचा निरोप घेतला, पण आता खऱ्या अर्थानं खेळाला वेगळी गंमत येणार आहे। कारण आतापर्यंत प्रत्येक जण आपापला खेळ खेळत पुढे जात होता, पण आता रस्सीखेच खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे। कारण आता खेकड्यासारखे सगळेच एकमेकांचे पाय ओढू लागलेत। कालच्या भागात ते स्पष्टपणे दिसलं का असं मी म्हणतोय ते आजच्या राड्यामधून पाहणार आहोत। आतापर्यंत विशाल आणि अनुश्री दोघेही मिळून गेल्या काही भागांमध्ये सातत्यानं तन्वीची बदनामी करत होते। तन्वी किती फेक आहे, तन्वी कशी खोटं वागते, तन्वी कशा पद्धतीने काटा टीमचा वापर करते, या सगळ्यावरती ते बोलत होते। दीपालीलाही ते सांगत होते की दीपालीचा वापर तन्वी करून घेते वगैरे। कशा पद्धतीने प्रभूला कॅप्टन्सी मिळताना तन्वीने हुशारीनं इमोशनल गेम खेळला, तिने प्रभूला देखील मॅनेज केला आणि त्याला कॅप्टन्सी देखील मिळू दिली नाही। प्रभूला जाऊन काही आठवडे होऊन सुद्धा आतापर्यंत हा विषय चघळला जातोय। अशा पद्धतीचं वातावरण होतं की ज्यामध्ये तन्वी विषयी वाईट बोललं गेलं आणि आता खऱ्या अर्थानं खेळ पालटला। कारण काल तन्वी राकेशला म्हणाली की आतापर्यंत आपण खूप खेळलो स्वतःसाठी। त्यांनी काय केलं तर त्यांनी खेळासोबतच आपली बदनामी देखील केली, लोकांच्या मनात आपलं इम्प्रेशन डाऊन केलं। पण आता आपण हे करूया, आपण खेळासोबत त्यांच्यावर बोलूया, ते कसे वागतात त्यावर बोलूया, जेणेकरून लोकांना कळेल की ते नेमके कसे आहेत। पण खरं तर तन्वीला हे बोलायची काही गरज नाही, कारण की लोक हा खेळ पाहतायत, प्रेक्षकांना सगळं माहिती आहे, कोण कसं आहे, कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे, प्रेक्षकांना उत्तम जाण आहे। पण तन्वीची ही भूमिका कुठेतरी खटकणारी होती। कदाचित खेळ अंतिम टप्प्यात आल्यामुळे सगळेच इनसिक्युअर झालेले आहेत, प्रत्येकाला ती विजयाची ट्रॉफी हातात घ्यायची आहे आणि मग काय सामदाम दंड भेद वापरून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचा हा एकच ध्यास सगळ्यांना आहे। त्यानुसार काल तन्वी आणि राकेशनं बऱ्यापैकी चर्चा केल्या विशाल आणि अनुश्री विषयी की विशाल किती फेक आहे, विशाल कसा खोटारडा आहे, तो धक्काबुक्की करून या खेळात राहिलेला आहे। तर अनुश्री देखील खोटारडी आहे, ती ना काटाची आहे ना टोळीची आहे। ती प्रत्येक वेळी कशा पद्धतीनं तिनं आपली भूमिका बदललेली आहे। जेव्हा तिला वाटलं की टोळीमध्ये तिची डाळ शिजत नाही, तेव्हा ती काटामध्ये आली, मग तिला कळलं की काटात आपला थारा मिळणार नाही, म्हणून ती पुन्हा स्वतंत्र खेळायला लागली। प्रत्येक वेळी तिने प्रत्येकाचा वापर केला आणि स्वतः पुढे गेली। जी मुलगी इतका स्वतःचा विचार करते ती कुठल्याही ग्रुपसाठी नसते, ती अत्यंत खोटारडी आहे। सेम ती विशाल विषयी बोलली की विशाल कुणाचा रिस्पेक्ट करत नाही, तोंडावर गोड बोलतो। अशा पद्धतीचं वातावरण सध्या घरात आहे। तन्वी आणि राकेश सध्या टोळीतले जे कोण 2 सदस्य उरले त्यांच्याविषयी बोलतायत, ते घरात कसे वागतायत याविषयी बालतायत। कुठेतरी ही भूमिका आम्हाला पटत नाहीये, कारण की आता खेळ अंतिम टप्प्यात आलाय। आता स्वतःचा गेम इम्प्रूव्ह करा आणि पुढे जा, कारण आता सगळंच संपलंय, फक्त निकाल बाकी आहे। पण कुठेतरी म्हणतात ना की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, तसं हे युद्ध आहे आणि या युद्धात सगळेच तुटून पडलेले आहेत। गेले 2 दिवस घरात आरचे आले होते, त्याच्यामध्ये काही टॅग द्यायचे होते, चांगले वाईट टॅग। तेव्हा काटा टीमने स्वतःकडे सगळे चांगले टॅग घेतले आणि विशालला सगळे वाईट टॅग दिले। पण खरं तर ते तसं नव्हतं, पण विशालने ते स्पोर्टिंगली न घेता विशालने सगळे वाईट टॅग स्वतःच्या गळ्यात घालून घेतले आणि सांगितलं की तुम्हाला मला वाईटच ठरवायचं तर ठरवा, कारण की तुमची एक टीम आहे, तुमच्यात मेजॉरिटी आहे, त्यामुळे तुम्ही आता मला वाईट ठरवणार आहे। यावर देखील तन्वी म्हणाली की त्याला कुठेतरी सिंपथी गेम खेळायचा होता। जर तो स्पोर्ट्स पर्सन आहे तर त्याने ते एक्सेप्ट करायला हवं होतं आणि पुढे जायला हवं होतं, पण त्याने तसं केलं नाही। त्याने लोकांसमोर दाखवलं की हे सगळे मिळून मला कसं वाईट ठरवतायत आणि इथे तो सिंपथी कार्ड खेळला। तर ती अनुश्री विषयी देखील बोलली की अनुश्री असं वाटते की ती खूप चांगली आहे, ती तोंडावर बोलते, पण तसं नाहीये, ती साप आहे, ती कधी डसू शकते। तन्वीकडे आतापर्यंत खूप चांगलं स्पोर्टिंग स्पिरिट दिसलं होतं। तन्वी खूप उत्तम पद्धतीने खेळत होती, ती टास्कमध्ये देखील खेळत होती, बोलतही होती, आपल्याला एंटरटेनही करत होती। पण या आठवड्यात कुठेतरी तन्वी जास्त इन्सिक्युअर वाटते, कुठेतरी तिला विशाल आणि अनुश्रीच्या खेळापासून जास्त प्रॉब्लेम आहे। कदाचित त्यांनी तिची आतापर्यंत केलेली बदनामी तिला सहन होत नाहीये आणि आता त्याची ती भडास बाहेर काढते, पण ही ती वेळ नाहीये। खरं तर इथे तन्वीने संयमाने वागायला हवं होतं। 7व्या आठवड्यात जसा तन्वीचा तोल जात होता तसाच आताही जातोय की काय याची भीती वाटते। त्यामुळे तन्वीने आता पुढचे 4 ते 5 दिवस खूप सावध पद्धतीने राहायला हवं। त्यानंतर घरात येतात आरजे आणि आरजे त्यांना काही गेम देतात, ज्या गेम मध्ये काही फन टास्क असतात, डोळ्यावरती पट्टी बांधून काही वस्तू ओळखायच्या असतात, ते एक्सप्लेन करायचं असतं, त्या वस्तू कशा विकायच्या याविषयी बोलायचं असतं। सगळेच हा टास्क खूप मजेशीर पद्धतीने करतात आणि अर्थात जिथे मजा येते तिथे बिग बॉस काहीतरी ट्विस्ट आणतात आणि मग बिग बॉसने आग लावण्याचा ट्विस्ट आणला, ज्याच्यामध्ये रेडिओचे काही फीचर्स स्पर्धकांना एकमेकांना द्यायचे आहेत। सुरुवात तन्वीपासून होते आणि तन्वी विशालला म्यूट करते आणि पुन्हा तन्वी तेच सांगते की विशाल कशा पद्धतीने खोटा आहे, तो तोंडावरती फक्त असं दाखवतो की तो महिलांची रिस्पेक्ट करतो, पण मागे जाऊन तो त्यांच्याविषयी वाईट बोलतो, तो खूप खोटारडा आहे, तो खूप निगेटिव्ह आहे, त्याच्याशी बोलावंसं वाटत नाही, त्यामुळे मला त्याला म्यूट करावंसं वाटतंय। सेम विशाल देखील तन्वीवर आरोप करत सांगतो की मला देखील हिला
म्यूट करावं असं वाटतं, हिचा आवाज ऐकावा असा वाटत नाही, हिचा आवाज सहन होत नाही, काही लोकांवर चुकीचे आरोप करते, जे नाही घडलं त्याविषयी ही बोलते, त्यामुळे मला हिला म्यूट करावं असं वाटतंय, असं विशाल तन्वीविषयी बोलतो. त्यानंतर येते अनुश्री देखील तन्वीला लूप मोडवर टाकते. तिचं असं म्हणणं आहे की तन्वी गेले काही दिवस झालं खेळत नाहीये, ती फक्त लूप मोडवरती चालली आहे, कुणाचं चुकलंय कुणाचं बरोबर, हे चूक हे बरोबर, या वादातच ती अडकली आहे, याच्या पलीकडे तिचा गेम नाहीये, ती फक्त लोकांना सांगत असते कुणाचं चुकलंय आणि कुणाचं बरोबर, त्यामुळे मी तन्वीला लूप मोडवर टाकते असं अनुश्री सांगते. त्यानंतर दीपालीताई येते आणि दीपालीताई सांगते की या घरामध्ये तन्वीचा व्हॉल्यूम कायमच वरती राहिलेला आहे, तर राकेशला व्हॉल्यूम वाढवण्याची गरज आहे. राकेशला कुठेतरी पटत नाही, तन्वी मान्य करते की ठीक आहे, माझा व्हॉल्यूम पहिल्या दिवसापासून हाय राहिलेला आहे, मला तो तसाच आवडतो कारण की तो माझा मूळ स्वभाव आहे. त्यानंतर घरामध्ये मी जसं म्हटलं की प्रत्येक जण एकमेकांविषयी वाईट बोलतंय, त्याची सुरुवात आता झालेली आहे. काल काटा गँगमध्ये डिस्कशन चालू होतं की अनुश्रीची इमेज खूप बाहेर चांगली आहे, त्यावेळी तन्वी म्हणते की ते स्वाभाविक आहे कारण की ती रील स्टार आहे, जे कंटेंट क्रिएटर असतात त्यांचे खूप फॉलोअर्स असतात, ते मिलियनमध्ये त्यांचे फॉलोअर्स असतात, त्यांचा चाहता वर्ग मोठा असतो, ती दिसायला पण खूप छान आहे, त्यामुळे चाहता वर्ग तिचा मोठा आहे, तिला खूप सपोर्ट मिळत असणार. आणि इन्फ्लुएन्सर लोकांचं असं असतं की त्यांना सगळे इन्फ्लुएन्सर मिळून सपोर्ट करतात, त्यांच्या वोटिंगसाठी उभे राहतात, त्यांना प्रमोट करतात. माझं तर तसं काहीच नाहीये, ना धड मी कंटेंट क्रिएटर आहे, ना धड इन्फ्लुएन्सर आहे, ना मी फेमस ऍक्ट्रेस आहे, त्यामुळे माझं तर मधल्यामध्येच लटकलंय. पण अनुश्रीच्या बाबतीत तसं नाहीये, ती खूप फेमस आहे आणि ते खरंही आहे. पश्चिम महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात अनुश्रीची क्रेज आहे, अनुश्रीचा फॅन फॉलोईंग मोठा आहे, अनुश्रीला सपोर्ट करणारे खूप इन्फ्लुएन्सर आहे, त्यामुळे कदाचित गेम पालटूही शकतो. अनुश्रीला मोठ्या प्रमाणात वोटिंग होऊन अनुश्री देखील या खेळाची विजेता होऊ शकते. आजपर्यंत अनेकांना असं वाटत होतं की आम्ही तन्वीच्या बाजूने बोलतोय, की काय तसं अजिबात नाहीये. जिथे तन्वी चुकते तिथे आम्ही तन्वीच्याही बाजूने बोलतो, जिथे विशाल चुकतो तिथे विशालच्याही बाजूने बोलतो. सरते शेवटी आमच्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे. जे आम्ही ऍक्सेप्ट करतो की अनुश्रीचा गेम दिसतो, ती भले खोटं वागत असेल तर ती खेळासाठी वागते, साम दाम दंड भेद वापरून ती पुढे जाण्याचा प्रयत्न करते, ती स्वतःसाठी खेळते, हे मी अनेकदा बोललोय. आणि आता खेळ अशा टप्प्यावरती आहे की ती काही करून विजेतेपदाकडे जाऊ शकते, तिला बाहेरून देखील मोठा सपोर्ट आहे, त्यामुळे या रेसमध्ये अनुश्री देखील एक महत्त्वाचा स्पर्धक वाटतोय. विशाल कालच्या भागात एक खूप सुंदर गोष्ट सांगतो, तो दीपालीलाही जाऊन का सांगतो याच्या मागे त्याचा काहीतरी छुपा उद्देश आहे. विशाल दीपालीला असं बोलतो की एक खरी गोष्ट मी तुला सांगतो, एका माणसाला एक अजगराचं पिल्लू सापडतं, तो ते घरी आणतो, त्याच्यावरती उपचार करतो, ते जखमी पिलाला सांभाळतो, ते अजगराचं पिल्लू हळूहळू मोठं होतं, मग तो त्याला जवळ घेऊन झोपायला लागतो. एक दिवस असं होतं की तो अजगर त्याला वेटोळे मारून झोपायला लागतो, त्याला खूप बरं वाटतं की अरे माझा अजगर माझ्यासोबत झोपतोय, मजा करतोय. तो माणूस त्याच्यासोबत व्हिडिओ करू लागतो, तो व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकायला लागतो. तो अजगर हळूहळू मोठा होऊन त्याच्या पायापर्यंत येतो, त्याला खूप बरं वाटतं की अरे अजगर मोठा होतोय, तो माझ्यासोबत खेळतोय झोपतोय वगैरे. पण एक दिवस हा व्हिडिओ एक डॉक्टर बघतो आणि तो प्राण्यांचा डॉक्टर त्याला फोन करून सांगतो की हे तात्काळ थांबव, तो अजगर तुझ्यासोबत झोपत नाहीये, तो तुझं कौतुक करत नाहीये, तुझ्याकडून तो लाडप्यार घेत नाहीये, तो तुझी उंची मोजतोय, तो बघतोय की ह्याला वेटोळे मारून हा कुठपर्यंत येतोय. ज्या दिवशी त्याचा शेपूट तुझ्या पायापर्यंत पोहोचेल त्या दिवशी त्याला अंदाज येईल की तो तुला पूर्ण गिळू शकतो आणि त्याच रात्री तो तुला गिळून टाकेल. त्यामुळे तू आत्तापासून सावध राहा आणि याचं कौतुक करण्यापेक्षा याच्यापासून लांब राहा. आणि तिथे त्याचे डोळे उघडतात. ही गोष्ट विशाल दीपालीला सांगतो. त्याला कदाचित काटा टीम विषयी बोलायचं आहे, कदाचित त्याला तन्वी विषयी बोलायचं आहे की तन्वी अजगरासारखी आहे, ती तुला एक दिवस गिळून टाकेल. पण दीपाली काटा टीमशी प्रामाणिक आहे कारण की तिनंच तो काटा बनवलेला आहे आणि ती जाऊन हे विशालला सांगते आणि त्यांची या सगळ्यावरती चर्चा होते. कुठेतरी विशाल देखील चुकलेला आहे. विशालने याआधी दीपालीविषयी खूप वाईट बोललेला आहे की ती कशी उत्तम खेळाडू नाहीये, तिला स्वतःचं डोकं नाहीये, ती कशी प्यादी आहे, तिचा काही गेमच नाहीये, फक्त बसून मेकअप करायचं, साडी नेसायचं काम करते. अशा अनेक कमेंट्स त्यानं दीपालीविषयी केलेल्या आहेत आणि खेळाच्या या शेवटच्या टप्प्यात त्याला दीपाली चांगली वाटते. त्यामुळे विशाल देखील कुठेतरी खोटा आहे, कुठेतरी फेक आहे, हे महाराष्ट्राची जनता बघतीये. एक वेळ विशाल दीपालीला घाल शिव्या घालत होता, तोच विशाल आता दीपालीच्या फेवरमध्ये आहे, तिच्याविषयी चांगलं बोलतोय. कुठेतरी ही भूमिका बदलली म्हणजे तुमचा खेळ बदललाय, तुम्ही ठरवून काही गोष्टी करताय आणि हे महाराष्ट्र बघतोय. मी असं का म्हणतोय कारण काल एक संतूरचा टास्क आला होता. संतूर रिफ्रेशिंग पर्सनॅलिटी हा अवॉर्ड घरातल्या कोणाला तरी द्यायचा होता. सगळेच मिळून दीपालीला संतूर रिफ्रेशिंग पर्सनॅलिटी असा अवॉर्ड देतात. पण यावेळी विशाल दीपाली विषयी खूप भरभरून बोलतो की ती खूप सुंदर हसते, खूप सुंदर तयार होते, तिला बघून खूप छान वाटतं, ती खूप उत्तम खेळते, ती खूप बॅलन्स आहे. आतापर्यंत दीपालीला बायस म्हणवणारा, आतापर्यंत दीपालीवर टीका करणारा विशाल काल दीपालीविषयी चांगलं बोलताना दिसला. कुठेतरी हा प्रत्येकाचा खेळ आहे आणि प्रत्येकाची गणितं बदलतायत, समीकरणं बदलतायत. आता या खेळात खऱ्या अर्थानं मजा येणार आहे.
कारण शेवटचे काही दिवस उरलेत, पण प्रत्येकजण एकमेकांवरती वार करतील, प्रत्येकजण एकमेकांची गुपितं फोडतील, प्रेक्षकांसमोर काहीतरी नवं येईल. आरबी देखील काल विशाल विषयी बोलतो की विशाल हिंदी बिग बॉस मध्ये देखील गेला होता, पण तो तिकडे चमकला नाही, त्याला तिकडे काहीच वाव मिळाला नाही, कारण की तिकडे सगळेच त्याच्यापेक्षा मातब्बर आणि तगडे होते. पण मराठीत विशालला ती संधी मिळाली, मराठीत विशाल भाव खाऊन गेला, चमकला. कारण वासरात लंगडी गाय शहाणी असते, इथे सगळेच लंगडे होते, इथे सगळेच त्याच्यापेक्षा कमी होते, सगळेच नौखे होते. त्यामुळे विशालने इथे अचूक नेम साधला, अचूक गेम केला. त्यानं प्रत्येकाची कमजोरी ओळखली आणि प्रत्येकावरती वार करत स्वतःला सिद्ध केलं आणि पुढे गेला. विशालसाठी मराठी बिग बॉस हे खूप सोपं होतं, कारण की तो हिंदी करून आला होता. हिंदीत त्याला कोणी थारा दिला नाही, त्यामुळे मराठीत त्याने त्याचा पुरेपूर वापर केला आणि मराठी तो चमकला. अशा पद्धतीने काल आरबीने विशालवर टीका केली. आपल्याला माहिती आहे की आरबी कायमच शांतपणे खेळत आलेला आहे, प्रत्येकाला समजून घेत आलेला आहे. विशालने त्याच्या पर्सनल आयुष्यावर टीका करून देखील तो विशालवरती बोलणं कायम टाळलेलं आहे. पण काल तो विशालविषयी म्हणाला की विशाल बिग बॉस मराठीमध्ये चांगलाच चमकून गेला, त्यानं या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्यानंतर आला बिग बॉसच्या घरातला महत्त्वाचा टप्पा, ते म्हणजे मिडवीक एविक्शन. या एविक्शनमध्ये प्रत्येकजण स्वतःची बाजू मांडत होता, आतापर्यंतचा प्रवास सांगत होता. आपण कशा पद्धतीने खेळलो, आपण का खेळलो, आपली स्ट्रॅटेजी काय होती, आपण खोटं बोललो असेल तर ते का बोललो असेल, आपण नाही खेळलो तर ते का नाही खेळलो, आपण टास्क नाही केले तर का नाही केले, या सगळ्याची गोळाबेरीज करत प्रत्येकजण एक एक मास्टर की पुढे जात होता. सगळ्यात आधी राकेश सेव्ह झाला, त्याच्यानंतर अनुश्री सेव्ह झाली, मग विशाल सेव्ह झाला आणि शेवटी दीपाली आणि रेवा एकमेकींसमोर आल्या आणि अर्थात दीपाली सेव्ह झाली आणि रेवाला घराच्या बाहेर जावं लागलं. पण यावेळी विशाल, अनुश्री, रेवा आणि दीपाली उभे असताना तन्वीला एक प्रश्न विचारला गेला की तू सेफ आहेस म्हणून सांग की तुला कोण अनसेफ वाटतंय. त्यावेळी तन्वी असं सांगते की विशाल आणि अनुश्री मला अनसेफ वाटतायत, कारण की ते आतापर्यंत खोटारडेपणा खेळून जिंकलेले आहेत, आतापर्यंत धक्काबुक्की करून ते पुढे गेलेले आहेत आणि असे स्पर्धक जनतेला आवडणार नाहीत आणि मलाही ते आवडणार नाहीत, त्यामुळे त्यांनी अनसेफ असावं असं मला वाटतंय. कुठेतरी तन्वी आतून बोलतेय, पण स्पोर्टिंग स्पिरिट कमी पडतंय की काय असंही वाटतंय. काही आठवड्यांपूर्वी हीच तन्वी सांगत होती की विशाल माझा दुश्मन असला तरी तो उत्तम खेळाडू आहे आणि मला तो टॉप 5 मध्ये दिसतोय, कारण की त्याचा खेळ तितका स्ट्रॉंग आहे. पण आज तीच तन्वी हे सांगते की ते खोटारडे आहे, त्यांचा गेम योग्य नाहीये, ते खेळासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, ते धक्काबुक्की करू शकतात, त्यामुळे मला ते टॉप 5 मध्ये नको आहेत असं तन्वी सांगते. आणि अर्थात ते तन्वीचं मत आहे, पण कुठेतरी आता तन्वीचा गेम हल्ल्यासारखा वाटतोय. पण विशाल आणि अनुश्री टॉप 5 मध्ये गेलेले आणि बिग बॉस सीझन 6 ला शेवटी काल टॉप 5 मिळाले. पण आता समीकरणं बदलतायत, प्रत्येक जण एकमेकांवरती वार करायची संधी सोडणार नाहीये. बघूया आता पुढे पुढे काय होतंय. पण उरलेले 5ही स्पर्धक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडणार नाहीये. यातून होणार काय तर प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे. पण जाता जाता तुम्हाला काही प्रश्न आहेत, तुम्ही टॉप 3 मध्ये कुणाला बघताय हे कमेंट करून नक्की कळवा. तन्वीचं वागणं बदलतंय का, तिची भूमिका कुठेतरी फ्रस्ट्रेटिंग होतीये का, तन्वीने आता संयमानं घेण्याची गरज आहे का, याविषयी नक्की बोला. आणि अर्थात विजेतेपदाची ट्रॉफी कुणाला मिळेल याविषयी नक्की सांगा. आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा, फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.